हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज खूपच छान असं नवीन इथं आपण घेऊन आलेलो आहोत, जे की आहे आपण साडीला लटकन लावलेले आहेत. खूपच छान अशी साडी आहे, एम्ब्रॉयडरीची नेट साडी आहे. तर त्याच्यावरती मॅचिंग असे मी इथे हे लटकन्स लावलेले आहेत, जे की साडीला असे खुलून दिसत आहेत. साडीचा कलरही छान आहे आणि त्याच्यावर हे लटकन देखील खूप छान दिसतात आहेत. तर हे कसं लावायचं इझी आहे. त्याच्यामध्ये आपण आरी वर्क मटेरियल आपण यूज केलेलं आहे. तर ते मी तुम्हाला इथे दाखवते. तर हे बघा, ही आपली साडी आहे अशी, आणि इथे लेस आपण लावणार आहोत, लटकन लावणार आहोत आपण, जे की आपण इथे तर आरी वर्कचंच इथं आपण कट बीड्स लावणार आहोत. आणि बीड्स आहेत जे आपले 2 टाईप्सचे आहेत, एक आणि आय थिंक 3 mm असू शकतो हा बीड्स. तर इथे मी थ्रेड जो यूज केला आहे तो पॉली थ्रेड यूज केलेला आहे. कलरला मॅचिंग तोच होता, माझ्याकडे अवेलेबल होता, सो तोच यूज केलेला आहे मी. आणि याच्यावरती आपण मशीन थ्रेड देखील यूज करू शकतो. सो मॅचिंग असणं इम्पॉर्टंट आहे फक्त. सो तोच इथं मी यूज केलेला आहे. तर मी पूर्ण साडीला करून घेतलेलं आहे. जस्ट व्हिडिओसाठी थोडीशी जागा इथे सोडलेली आहे. तर तेच वर्क आपण इथे कंप्लीट करणार आहोत. एकदम इझी आहे. जस्ट 1-2 पॉईंट्सच आहेत, तेच आपण इथे करून घेणार आहोत. तर दोरा ऑलरेडी आहे आणि इथे मी सिक्वेन्सनी लावलेला आहे. कट बीड्स आहेत हे. तर सिक्वेन्स मी हा घेतलेला आहे 15 आणि 20चा. सो 15-15चा एक बंच, त्याच्या खाली आपण बीड्स लावणार आहोत. आपला आरीवर्कचेच बीड्स आहेत हे, आणि त्याच्या खाली पुन्हा 15चा बंच करून आपण एक सिक्वेन्सनी तयार केलेलं आहे हे. सो डिपेंड आहे, तुम्ही इथे कोणतंही यूज करू शकता. सिल्क थ्रेडचे जे की लटकन्स असतात ते देखील. बट ही नेटची साडी आहे आणि खास नेटच्या साडीसाठी ही डिझाईन मी चॉईस केलेली आहे. जेव्हा आपण इथे काठपदराची साडी घेऊ तेव्हा मी कोणती डिझाईन करेल हे तुम्ही नक्की बघा. जो की न्यू व्हिडिओ नक्की अपलोड होणार आहे, पाडव्याला करणार आहे मी. म्हणजे पाडव्यासाठीचा जो लूक असणार आहे त्याच्यासाठी मी जी डिझाईन करणार आहे साडीवरती ती नक्की मी अपलोड करेन. सो ती जरा युनिक असेल, छान असेल आणि नक्की तुम्हाला आवडेल. सो तोही व्हिडिओ तुम्ही बघा, आणि तोपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण की तुम्हालाही पाडव्याच्या आधी जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही आत्ताही करू शकता. आणि हा साडीला पिको असणं इम्पॉर्टंट आहे, जर ही डिझाईन आहे तर. किंवा जर थ्रेड्सची असेल तर नसेल तरी चालेल, त्याच्यानंतर पिको केला तरीही चालेल, किंवा पिको नंतरही तुम्ही करू शकता. सो डिझाईनवर डिपेंड आहे आपण कशी यूज करतो. सो या साडीला तर ऑलरेडी किनार आहेच, म्हणजे पिको जरी नसता केला तरी, म्हणजे पिकोची गरजच नव्हती, ही साडी अशीच आहे. सो त्याच्यावरतीच मी ही डिझाईन केलेली आहे आणि थ्रेड मॅचिंग आहे, त्याच्यामुळे इझी आहे. हां, सो बघा, थ्रेडमध्ये मी 15-15चे पंच करून घेतल्यानंतर पुन्हा आपली सुई आहे, निडल सुई आहे, ती मी पुन्हा सगळ्या बीड्स कट बीड्समधून टाकणार आहे आणि पुन्हा सेंटर पॉईंटला येणार आहे. आणि सेंटर पॉईंटला आल्यानंतर आपण ती पुन्हा लॉक करणार आहोत. सो तेही गाठ मारणं इझीच आहे थ्रेडनी. जस्ट थ्रेड टाकून सुई त्याच्यामध्ये टाकली तर ती गाठ आपोआप आपल्या साडीला बसेल. आणि आपण नेक्स्ट डिझाईनसाठी तिथून सुरुवात करूयात. सो आता याचे चार्जेस देखील तुम्हाला मी सांगते. जर तुम्हाला ऑर्डर आली, मला अजून काही अनुभव नाही आलेला ऑर्डर्सचा, किंवा मी कोणाला विचारलंही नाही आहे की किती घेतात वगैरे. सो ह्याचाही सेम आहे. साडीचा पदार्थ सगळ्यांचाच सेम असतो. डिझाईनमध्ये मी सांगते, डिझाईन जर कंटिन्युअसली असेल तर मटेरियल कॉस्ट प्लस मेहनत. आणि जर डिझाईन ही अशी इंचेसवरती असेल, समजा 1 इंच 2 इंच सोडून सोडून जर डिझाईन असेल तर त्याला आपलं मटेरियल पण कमी लागतं आणि टाईम देखील कमी लागतो. सो डिपेंड आहे, त्याच्यामुळे तुम्ही मटेरियल कॉस्ट आधी बघा, थ्रेडची कॉस्ट बघा, कट बीड्सची कॉस्ट बघा, त्यानुसार तुम्ही तिथे चार्जेस लावू शकता. आपल्या महिन्यात तिथे चार्जेस लावू शकता. जर शिपिंग करायचं असेल तर त्याचेही चार्जेस तुम्हाला ॲड करावे लागतील. आणि जर तुमच्या जवळच कोणी द्यायचे असेल तर शिपिंग वगैरेचे तर काही प्रश्नच येत नाही. सो डिपेंड आहे. जास्तीत जास्त स्टार्टिंग मी तरी सांगेल, जर मी फर्स्ट टाईम ऑर्डर घेईल तेव्हा डिझाईननुसार आपण 250-300 अशी आपण स्टार्टिंग करू शकतो आपल्या डिझाईनसाठी. सो आता ही सेकंड पाहिजे बघा. सेकंडमध्ये 20 घेतलेले आहेत आणि सेम निडलवरती आणायची आहे सेंटरला, आणि ती लॉक करून तिथे आपल्याला गाठ मारायची आहे. सो हे 250-300 मी कटबीट्ससाठी सांगितले आहेत, कारण कटबीट्स हे महाग आहेत. आणि कटबीट्स तुम्ही जर पाहिले असतील तर सिक्वेन्स पण नाही आहे त्यांचा, एकदम कंटिन्युअसली आहेत. सो सिक्वेन्सनुसार असेल तर कमी तुम्ही घेऊ शकता, आणि सिक्वेन्स नसेल, नुसतं एकदम स्ट्रेट असेल तर तुम्ही थोडेसे जास्त घेतले तरी चालतील. आणि मटेरियल कॉस्ट जास्त असते जर तुमची क्वालिटी चांगली असेल तर. कटबीट्सची क्वालिटी चांगली आहे, ही आरेवर्कचंच मटेरियल आहे, सो ते थोडं महागच आहे, सो चांगली क्वालिटी आहे. सो थ्रेडची गाठ बघा, मी अशीच मांडलेली आहे.
डायरेक्ट निडल मी काढलेली आहे थ्रेड्सच्या आपल्या सर्कलमधनं. सो गाठ बसली त्यानंतर आपण कापून डायरेक्टली आपली डिझाईन इथं एंड करणार आहोत, कारण की पूर्ण डिझाईन केल्यानंतर हा मधला पॉईंटच मी ठेवला होता आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. सो आपली डिझाईन इथे कंप्लीट झाली आहे आणि आपलं वर्क इथे कंप्लीट झालेलं आहे. तर एकदम भारी दिसत आहे ही. आणि ॲक्च्युली ही मॅचिंग मला परफेक्टली वाटलेलं आहे. कटबिट्स म्हणजे झालरच छान दिसते असं थोडक्यात वाटतं इथे. सो आणि हा कलर मला आवडला होता. जरी आपली किनार ही सिल्वरची असली तरी गोल्डन लुक छान येतो आहे. आपल्या साडीचा कलरही छान आहे आणि आपले लटकन्सही छान आहेत. तर एकंदरीत इथे कंप्लीट झालेलं आहे पूर्ण माझं वर्क. सो कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय केला असेल तर तेही सांगा आणि काही विचारायचं असेल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारा. नक्की नेक्स्ट व्हिडिओ मी टाकणार आहे जो की काठपदराचाच असेल आपला. जेव्हा मी वर्क करेल तेव्हा आय थिंक तो व्हिडिओ पाडव्यानंतर येईल. त्याच्या आधी 1-2 व्हिडिओ येतील जे की आपल्या पाडव्यासाठी लुकसाठीच असतील ते. सो तेच सुद्धा तुम्ही बघा. अँड हा व्हिडिओ इथेच थांबवते. थँक्स फॉर वॉचिंग.